राणी म्हणते की विनू तू एक काम कर, तू डॉक्टर काकूंना बोलावून आण आणि ती मग आपल्या तिघांचा फोटो काढेल. राघव मात्र तेव्हा रागाने राणीकडे बघत असतो. नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू औक्षणाची तयारी करते आणि तयारी झाल्यानंतर ती सावीला बाहेर बोलावून घेते. सावी पळतच तिथे येते तर सावी विचारते की काय झालं आई. तेव्हा सिंधू आता तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. सावी खूप खुश होते कारण सावी तिचा बर्थडे पूर्णपणे विसरून गेलेली असते आणि सिंधूने तिला जे सरप्राईज दिलेलं असतं त्यामुळे सावी खूप खुश झालेली असते. ती सिंधूला विचारते की अगं आई, तुझ्या लक्षात होता बर्थडे, मी तर विसरूनच गेले होते. सिंधू म्हणते की मला वाटलंच होतं, पण यावेळी तू तुझा वाढदिवस कसा काय विसरलीस. सावी म्हणते की कारण यावेळी मला माझ्या वाढदिवसाच्या आधीच खूप मोठं गिफ्ट मिळालंय. सिंधू विचारते की कुठलं गिफ्ट. तेव्हा सावी म्हणते की माझे बाबा, पोलीस काका माझे बाबा व्हायला तयार झाले, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. सावीचं ते बोलणं ऐकून आता सिंधूलाही आनंद होतो आणि सिंधू आता तिला जवळ घेते. ती सावीचं आता औक्षण करते आणि सावीचं औक्षण करत असताना ती एक श्लोक म्हणते. सावी आता सिंधूला विचारते की आई, प्रत्येक वेळी औक्षण करताना तू हा श्लोक म्हणतेस, याचा नक्की अर्थ काय आहे. सिंधू: नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तू तिला त्या श्लोकाचा अर्थ सांगते की इथून पुढचं तुझं हे पुढचं वर्ष हे खूप आनंदाचं आणि सुखाचं जावोत. आणि सावीला ती म्हणते की सावी, माझ्याकडे तुझ्यासाठी आणखी एक मोठं सरप्राईज आहे. आणि मग ती सावीसाठी उकडीचे मोदक घेऊन येते. उकडीचे मोदक बघून सावी खूपच खुश झालेली असते. सिंधू पटकन तिला मोदक. सावी म्हणते की आई, मोदक खरंच खूप छान झालेत हा. तेव्हा सिंधू म्हणते की या मोदकांप्रमाणेच तुझं पुढचं आयुष्य सर्व असंच गोड जावोत. सावी सिंधूला म्हणत असते की आई, अगं माझी पिकनिक आहे, आपण तिकडे पण माझा बर्थडे सेलिब्रेट करूयात ना. सिंधू म्हणते की अगं नको, त्यापेक्षा आपण घरी राहूयात आणि तुझा बर्थडे छान सेलिब्रेट करूयात. सावी म्हणत असते की आई, विनू आणि बाबा देखील पिकनिकला जात आहे, आपण पण जाऊयात ना ग. परंतु सिंधू मात्र त्यासाठी स्पष्ट नकार देते. मात्र सावी काय तिचा हट्ट सोडत नसते. सावी म्हणत असते की आई, मला माझा वाढदिवस बाबांसोबत आणि विनू सोबत सेलिब्रेट करायचा आहे. माझ्यासाठी तुझे हे उकडीचे मोदक केलेत ना, मला ते त्यांनाही भरवायचेत. तू तिला समजावत असते की आता तुझा वाढदिवस आहे की नाही, मग तो आपण दोघीच सेलिब्रेट करूयात आणि उकडीचे मोदक मी त्यांना एखाद्या डब्यामध्ये पाठवते. तर सावी काही ऐकत नसते. सावी आता रुसून बसलेली असते. सिंधूलाही मोठा प्रश्न पडतो की आता सावीला समजवायचं कसं. त्याच वेळी राघव, विनू आणि राणी तिथे आणि विनूला बघून सावीचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती पटकन जाते आणि राघवलाही मिठी मारते. राघवला बघून सावी खूप खुश झालेली असते आणि राघव देखील. सावी राघवला सांगते की बाबा, आज माझा वाढदिवस आहे आणि मला हा वाढदिवस फक्त तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा होता. राघवला समजलेलं असतं की सावीचा वाढदिवस आहे आणि तो सावीला विचारतो की सावी, तुम्हाला कालच का नाही सांगितलं की तुझा वाढदिवस आहे म्हणून. सावी म्हणते की बाबा, अरे मीच माझा वाढदिवस विसरून गेले, आईने मला आता सरप्राईज दिलं तेव्हा मला आठवलं. राघव सिंधूला विचारतो की सिंधू, तू मला का नाही सांगितलं की आज सावीचा वाढदिवस आहे. तेव्हा सिंधू उत्तर देते की कारण मला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा रागराग करणारी माणसं तिच्या जवळ नको होती. राघव तिला विचारतो की तू नक्की कोणाविषयी बोलतीये. सिंधू म्हणते की ते कळण्या इतके तुम्ही सुज्ञ आहात असं मला तरी वाटतं. खरं तर सिंधू ही राणीबद्दल बोलत असते. राणी म्हणते की आता सावीचा वाढदिवस आहे तर उगाच वादावाद नको आणि ती सावीला आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. राणी सावीला म्हणते की आपण एक काम करूयात, आपण पिकनिकला जाऊयात आणि तिथे तुझा बर्थडे सेलिब्रेट करूयात. सिंधू आता राणी असेल तर तुम्ही घेऊन जा, परंतु मला येणं काही शक्य नाहीये. राणीच्या तर मनासारखं झालेलं असतं, परंतु विनू आणि सावी मात्र सिंधूला येण्यासाठी हट्ट करत असतात. सावीच्या आणि विनूच्या हट्टापुढे तिचंही काही चालत नाही, त्यामुळे तीही पिकनिकला जायला तयार होते. त्यानंतर सर्वजण आता पिकनिकला जायला निघालेले असतात. पिकनिकला जाताना सर्वजण आनंदाने गाणे गात असतात आणि अगदी आनंदाने त्यांचा प्रवास सुरू असतो. सर्वजण खूप खुश असतात. सावी आता सर्वांना सांगते की आता माझी आई एकटीच गाणं गाईल. सगळेजण सिंधूला आता गाणं गाण्यासाठी तिला फोर्स करत असतात. सिंधू सर्वांना म्हणते की खरं तर माझा आज आवाज ठीक नाहीये. विनू म्हणतो की माझे बाबा देखील छान गाणं गातात आणि मग सर्वजण आता राघवला गाणं गाण्यासाठी फोर्स करू लागतात. राघव म्हणत असतो की मला कविताही म्हणता येत नाही तर मी गाणं कुठे म्हणणार. परंतु आता बसमधले सर्वजण राघव आणि सिंधूला खूप फोर्स करू लागतात. राणी म्हणते की तुमची काही हरकत नसेल तर मी गाणं गाऊ का. सर्वजण हो म्हणतात. राणी लग्नाची बेडी हे गाणं गात असते आणि प्रेमाने ती राघवकडेही बघत असते. राघव मात्र तिच्याकडे ढुंकूनही बघत नसतो. बाकीचे सर्वजण राणीचं कौतुक करतात. सावी पुन्हा सिंधूकडे हट्ट करत असते की आई, माझा आज वाढदिवस आहे ना, तू प्लीज गाणं गा ना. त्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे आणि
आणि मग सिंधू आता गाणं गायला सुरुवात करते. सिंधू मध्येच गाणं विसरते, परंतु त्यावेळी राघव मात्र तिची बाजू उचलून धरतो आणि जिथे ती चुकलेली असते तिथे करेक्ट करून आता तो गाणं गायला सुरुवात करतो. त्यामुळे सिंधूला खूप आनंद होतो. तर बाकीचे सर्वजण सिंधू आणि राघवचं खूप कौतुक करत असतात आणि मनाशीच म्हणत असते की सिंधू गाणं विसरली नाही तर राघवने लगेचच तिला साथ दिली आणि माझ्या वेळी तर गाण्याची एक बोल सुद्धा बोलला नाही. तर आता सावीचा एक मित्र सावीला म्हणतो की सावी, अगं विनूचे बाबा तुझेच बाबा आहे असं मला वाटलं होतं आणि ते खरंच तुझे बाबा आहे असं मला वाटलं. तेव्हा सावी म्हणते की हो, मलाही तसंच वाटलं. आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की सावी जर राघवची खरी मुलगी असेल ना तर त्या दोघांना एकमेकांपासून कोणीही तोडू शकत नाही. राणी मनाशीच म्हणत असते की सिंधू, मला माहितीये की तू मला आणि राघवला पुन्हा वेगळं करण्यासाठी आलीये, परंतु मी ते अजिबात होऊ देणार नाही. आणि मग त्यानंतर ती सिंधूला म्हणते की सिंधू जरा पुढे ये, मला तुझ्याकडे एक काम आहे. सिंधूला ती आता बसच्या दरवाजाजवळ घेऊन जाते आणि मग त्यानंतर राणी आता सिंधूला चालत्या बसमधून ढकलून देते. त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो. मात्र हे फक्त राणीला पडलेलं एक स्वप्न असतं. त्यानंतर सर्वजण आता पिकनिकच्या ठिकाणी आलेले असतात. राणी मुद्दामच विनूला जवळ बोलावून घेते आणि ती म्हणते की चल आपण तिघजण सेल्फी काढूयात. विनू राणीला म्हणत असतो की मम्मा, मी तुझा आणि बाबांचा फोटो काढतो, परंतु राघव त्यासाठी स्पष्टपणे नकार देतो. राणी म्हणते की विनू, तू एक काम कर, तू डॉक्टर काकूंना बोलावून आण आणि ती मग आपल्या तिघांचा फोटो काढेल. राघव मात्र तेव्हा रागाने राणीकडे बघत असतो. परंतु त्याच वेळी शिक्षिका म्हणतात की आता आपण सर्वजण सावीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. खरं तर राघवनी ह्या बर्थडेची सगळी तयारी केलेली असते. तर इकडे रुक्मिणी राघव आणि सिंधूचा जो फोटो ठेवलेला असतो त्या फोटो घ्यायला जाते, परंतु धक्का लागतो आणि राघव आणि राणीचाच फोटो खाली पडतो. त्यामुळे सर्वजण घाबरतात. तर आता सावीच्या बर्थडेचा केक आलेला असतो आणि त्या बर्थडेच्या केकवर हॅपी अॅनिव्हर्सरी असं लिहिलेलं असतं. आता हॅपी अॅनिव्हर्सरी बघून राघवला समजतं की आज सिंधूच्या आणि त्याच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पिकनिकच्या ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जातात. राघव आणि राणी देखील त्यात सहभाग घेतात. मात्र ते दोघंही एकही गेम जिंकत नाही. परंतु जेव्हा राघव आणि सिंधू दोघंही गेम मध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा दोघं सर्व गेम जिंकतात आणि जिंकल्यामुळे दोघंही आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. त्यामुळे राणी मात्र खूप चिडलेली असते. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा.